वसा जनसेवेचा। पोलीस स्टेशन हद्दीतील देऊळगाव साखरशा येथे महामार्गावरील अतिक्रमणावर पोलिसांनी अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे। शेगाव मेहकर महामार्गावर वसलेले हे गाव सुमारे 15 ते 20 हजार लोकसंख्येचे असून बस स्थानक परिसरात नेहमीच मोठी गर्दी व वाहनांची वर्दळ असते। शेगावकडे जाणाऱ्या भाविकांची वाहने तसेच परिवहन महामंडळाच्या वाढलेल्या बसेसमुळे या मार्गावर वाहतूक अधिक वाढली आहे। मात्र बस स्थानक परिसरातील काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने राहदारीला अडथळा निर्माण होत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले। यामुळे किरकोळ भांडणे, अपघाताचा धोका आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे। याच पार्श्वभूमीवर दिनांक 18 जून 2026 रोजी जानेफळ पोलिसांनी विशेष मोहीम राबवून महामार्गावर अतिक्रमण करणाऱ्यांना 2 भंगार दुकानदारांवर कलम 285 बियनसन्वये गुन्हा दाखल केले आहे। या प्रकरणी न्यायालयात खटले दाखल करण्यात येत आहे। जानेफळ पोलिसांनी देऊळगाव साखरशा बस स्टँडवरील अतिक्रमणधारकांना स्पष्ट इशारा दिला आहे की रस्त्यावर किंवा नागरिकांच्या ये-जा करण्याच्या मार्गात अडथळा निर्माण केल्यास आणखी कठोर कारवाई केली जाईल। ही कारवाई एसडीपीओ मेहकर संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजिनाथ मोरे, पोलीस अंमलदार लक्ष्मण पिटकर व माधव काळे यांनी पार पाडली। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।